आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5200 विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विविध पालख्यांबरोबर चालत दिंडीने येणाऱ्या प्रवाशांना एसटीने यंदा थेट गाव ते पंढरपूर अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या प्रवासात देखील 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी तिकीट दरात 50% सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या सर्व सवलती लागू असतील. आषाढी यात्रा काळात लांबून एसटी बस येत असतात. त्या बस चालकांना व वाहकांची राहण्याची चांगली व्यवस्था करावी. त्याचसोबत त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. बस स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल दुरुस्ती करावी. बसच्या तत्काळ दुरुस्तीसाठी जादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत. यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या एसटीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.